आज खऱ्या अर्थानं आपण सुपरमून संदर्भात चर्चा करतो आहोत। यावेळी एक दुर्मिळ योग म्हणावा लागेल की मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंती आणि आजचा गुरुवार, तर दत्त भक्तांसाठी आज आलेली दत्त जयंती किती महत्त्वाची आहे आणि कसं पाहायचं? नाही, दत्त उपासनेचा जो एक उल्लेख त्या ठिकाणी आहे, अत्यंत प्राचीन असा उल्लेख आहे। आपण पुराणामध्ये त्या ठिकाणी पाहिलं की यदू, त्याचप्रमाणे अलर्क, सहस्त्रार्जुन, परशुराम हे दत्तांचे शिष्य आहेत। पुराण कालानंतर ज्या वेळेला आपण इतिहास क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी येतोय, त्यावेळेला दोन दत्तप्रणीत त्या ठिकाणी नाथ संप्रदाय आणि अवधूत संप्रदाय यांचे दोन्ही जर आपण पाहिले तर तिथे अवधूत गीता आणि गोरक्ष पद्धतीने सिद्धांत पद्धती या दोन विषयाचा एक मध्य कालखंड येतो। आणि आपल्या महाराष्ट्राच्या उपासनेच्या दृष्टीने श्रीपाद वल्लभाचार्य, त्याचप्रमाणे ज्यांची नरसिंह सरस्वती म्हणून, साक्षात दत्त म्हणून तिथे त्यांची गणना केली जाते। यानंतर महाराष्ट्रामध्ये एकनाथ महाराज, दासोपंत, मुक्तेश्वर, निरंजन, रघुनाथ नारायण, जावळेकर, माणिक प्रभू, अक्कलकोटचे स्वामी, वासुदेवानंद सरस्वती, टेंबे महाराज, पंत महाराज, बाळकुंद्री महाराज, हा माणिक प्रभू, हा एक असा एक प्रवाह, ज्याला आपण धारा प्रवाह म्हणू दत्त संप्रदायाचा, याने एक आदर्श निर्माण केला। आणि साधना, योगस्य चित्तवृत्ती निरोधा, योगाच्या संदर्भामधल्या साधनेचा प्रयोग, वैदिक वाङ्मयाचं संकलन, पुराणाचं संकलन, या संपूर्ण विषयामधनं दत्त संप्रदायाच्या माध्यमातनं एवढं मोठं साधनेचं कार्य उभं राहिलंय की आमच्या 13 आखाड्यांमध्ये सुद्धा दत्त आखाडा हा निरंजनी आखाड्यामध्ये एक उपासनेची पद्धत आहे, ती अजूनच वेगळी पद्धत आहे। म्हणजे जी एक आपण ट्रेडिशनल पार्ट ऑफ व्ह्यू पाहतोय, तर त्याच्या सर्व उपासनेच्या दृष्टीने आजचा सर्वोच्च दिवस, जसं मी सकाळी म्हणालो होतो की रामनवमी आम्हाला रामानंद संप्रदायाला, कृष्ण जन्म हा कृष्ण उपासकांना, शिव उपासकांना जशी महाशिवरात्र आहे, तसं दत्त संप्रदायाला सर्वात मोठा साधनेचा दिवस आजचा हा मार्गशीर्ष पौर्णिमा आणि सुपरमून, हे मला असं वाटतंय की त्रिवेणी संगम हा आजच्या दिवशी झालाय। आणि या पार्ट ऑफ व्ह्यू ज्या वेळेला म्हणजे आता मी मगाशी बँगलोरला बोलत होतो, तर ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन म्हणून महेश योगींची जी प्रवाह आली आहे, ती श्री श्री रविशंकर योगींच्या माध्यमातून पुढे आली आहे। माझं तिथेही एक लेक्चर होतं। तर मला असं वाटतं की हा साधनेचा जो एक उपासना पद्धत आहे, त्याची जी ट्रॅडिशन आहे, ती ट्रॅडिशन देखील दत्त संप्रदायाने खूप सुंदर जपली आहे आणि त्याचाच वारसा आपण आजच्या निमित्ताने पुढे चालवत आहोत असं मला वाटतं। आणि अत्यंत पवित्रतम असा दिवस आजचा आहे। नक्कीच आपण यानंतर धारणेजींकडे जाऊया। धारणेजी, आपण